राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। पीएम किसानचे व नमो शेतकरीचे 4000 रुपये उद्या दुपारी 3 वाजता वितरण होणार आहे। मंत्रिमंडळाचा निर्णय आज या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। आता गावानुसार यादीत तुमचं नाव आहे का नक्की पहा। नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी 85 लाख लाभार्थी या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। इथे पहा पीएम किसान सन्मान निधी या ठिकाणी तुम्हाला पैसे कसे येणार चेक करा। या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे, यानंतर तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, तुमचा रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट टाटा या ठिकाणी ओपन करायचा आहे। कसं तुम्हाला बघायचं आहे पुढे लगेचच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात येणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता हे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहेत। यादीत तुमचं नाव आहे का लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही पाहून घ्यायचं आहे। पीएम किसान व नमो शेतकरीचे 4000 रुपये उद्या दुपारी या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलासा देणारी बातमी या ठिकाणी दिलेली आहे। 15 जिल्ह्यात नमो व पीएमचे तुम्हाला 4000 रुपये उद्या दुपारी 3 वाजता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। राज्यातील 85 लाख शेतकरी या योजनेचा फायदा आता घेणार आहेत। नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांना 2000 रुपये, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी 2000 रुपये या 15 जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी 3 वाजल्यापासून सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। अनेक दिवसांची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकत्र 4000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये जो मोठा पाऊस पडला त्या पावसामध्ये झालेले नुकसान याचा विचार करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा। तसेच राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका समोर येत असल्याने राज्य सरकारने व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा सर्वात मोठा निर्णय घेतला असल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात या पैशांचं वाटप उद्या दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे। बघा कोणाकोणाला हा लाभ भेटणार आहे। आता बघा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डबल मेसेज तुम्हाला उद्या दुपारी 3 वाजता पाहायला मिळणार आहे। पहिला मेसेज असणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावर आल्याचा पहिला मेसेज तुम्हाला उद्या दुपारी 3 वाजता येणार आहे। त्यानंतर पीएम किसान सन्मान निधीचे केंद्र सरकारचे 2000 रुपये आल्याचा मेसेज त्या ठिकाणी लगेच येणार आहे। असं डबल मेसेज उद्या दुपारी 3 नंतर तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल व तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलं असेल तर तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून येणार आहेत। परंतु आता जो नमो शेतकरीचा 8वा हप्ता व पीएम किसानचा 21वा हप्ता येणार आहे तर तो फक्त याच 10 बँकेतील शेतकऱ्यांना या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांना मागील जो पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा मागच्या वेळी जो हप्ता या ठिकाणी सोडण्यात आला होता तर तो शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये लेट जमा झाला होता। सरकारने पैसे तिकडून लवकर सोडून पण शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली होती। त्यामुळे सरकारने ज्या बँकेचा सर्व्हर त्या ठिकाणी कधीच डाऊन नसतो तसेच सरकारने पैसे बँकेत सोडल्या लगेच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती लगेच जमा होतात। अशाच या ठिकाणी ठराविक 10 बँका निवडल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। तसेच अनेक शेतकऱ्यांना यामधून बाहेर सुद्धा काढण्यात आलंय। अपात्र यादी आणि पात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेत। तुम्हाला वाटत असेल की पीएम किसानचा हप्ता नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी उशीर का झालाय तर सरकारने सर्व शेतकऱ्यांची चौकशी आता केली होती। गेल्या 15 दिवसापासून ती चौकशी सुरू होती। सरकारला असं लक्षात आलंय की चौकशी आता दरम्यान काही शेतकरी आता गैरमार्गाने शेतकरी योजनेचा लाभ घेऊ लागले असं सरकारच्या माध्यमातून आता लक्षात आलं आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची सरकारने चौकशी केल्या आणि त्या शेतकऱ्यांना बाहेर या ठिकाणी खरोखर काढले आणि ठराविकच 15 जिल्ह्यामध्ये या मोजक्या 10 आता बँकेमध्ये त्या ठिकाणी उद्या दुपारी 3 वाजता या ठिकाणी पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढून पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आपल्या राज्यातील 85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसानचे 2000, नमो शेतकरीचे 2000 असं टोटल 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याच 15 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती आता होणार आहे। म्हणजे हे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून
बँकेत पैसे येत असल्याने डीबीटीचा नियम असतो की फक्त एका वेळेला 85 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता उद्या दुपारी 3 वाजता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। त्यानंतर पुढील महिन्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। काही 10 ठराविकच बँकेमध्ये हे 4000 रुपये देण्याचं सरकारने ठरवलंय। मग आता नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे आता लगेच आता बघायला मिळणार आहे। नमो शेतकरी व पीएम किसानचे मागच्या वेळी आता ज्यावेळी सरकारने पैसे सोडले होते तर त्यावेळी अनेक बँकेमध्ये ते अडकले होते। काही लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे बँकेच्या खात्यावरती वेळेवर पोहोचलेले नव्हते। त्याचं कारण म्हणजे काही बँकांचा सर्व्हर या ठिकाणी डाऊन नेहमी असतो। अशा काही बँका आहेत त्यांचा स्वतःचा IFSC कोड नसतो आणि हे शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे अशा बँकांना या ठिकाणी वगळून फक्त 10 बँकेमध्ये पैसे उद्या दुपारी 3 वाजता मिळणार आहेत। आता बघा सरकारच्या माध्यमातून ठराविक बँकेमध्येच हे पैसे आता सोडण्यात येणार आहेत। मागच्या वेळी अनेक बँकांमध्ये पैसे शेतकऱ्यांचे अडकून पडले होते। शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मागच्या वेळी मिळाले नव्हते असं सरकारने सांगितलंय। त्याकरिता सरकारने काही ठराविकच बँकेमध्ये मोजक्याच बँकेमध्ये आता हे पैसे देण्याचं सरकारच्या माध्यमातून आता ठरवलेलं आहे। त्यामुळे जर नमो शेतकरी योजनेचा तुम्ही हप्ता घेत असाल आणि पीएम किसान योजनेचा जर तुम्ही हप्ता या ठिकाणी घेत असाल तर नेमकं कोणत्या बँकेमध्ये पैसे या ठिकाणी सोडले जाणार आहेत त्या बँकांची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। आता तुम्ही अनेक दिवसापासून अनेक वेळा हे सुद्धा नक्कीच ऐकलेलं आहे की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परवा हप्ता येईल अशा बातम्या तुम्ही ऐकलेल्या सुद्धा असणार। परंतु सरकारने आता GRच याचा काढलेला आहे। राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी पाहता यामध्ये झालेले शेतकऱ्यांचं नुकसान लक्षात घेऊन लवकर पैसे देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे। पीएम किसानचे 2000, नमोचे 2000 असं 4000 रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आमची बँक सरकारने लावलेल्या लिस्टमध्ये म्हणजे लाभार्थी यादी जी सरकारने बँकांची लावल्या तर त्यामध्ये आहे का, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे। कारण ठराविकच बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी सोडण्यात आता येणार आहेत। काही ठराविकच 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहेत। लक्षात ठेवा उद्या दुपारी 3 नंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे पडण्यास सुरुवात होईल। मग प्रत्येक वेळावेळाने तिथून पुढे 3 नंतर टप्प्याटप्प्याने आता दुपारी 3 नंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आले। 3 टप्प्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे। पहिली यादी जाहीर झाल्या यामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर दुसरी यादी जाहीर होणार आहे तर ती पुढील महिन्यामध्ये जाहीर होणार आहे यादी। कारण पुढील जे 15 जिल्हे आहेत या ठिकाणी निवडले आहेत तर त्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं नाही, अतिवृष्टीचा त्रास या जिल्ह्यामध्ये झाला नाही, त्यामुळे त्यांना पुढील महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत। परंतु उद्या दुपारी 3 वाजता फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण खरोखर या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता बघा राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्ह्यामध्ये पुढील महिन्यामध्ये 4000 मिळणार आहेत। मग आता उद्या दुपारी 3 वाजता कोणाकोणाला कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत, कोणत्या 10 बँकेमध्ये पैसे मिळणार आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे फक्त 15 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 10च बँका या ठिकाणी निवडल्या गेल्या आहेत। शेतकरी बांधवांनो पीएम किसान व नमोचे पैसे याचा हप्ता आज येईल, उद्या येईल, असा हप्ता या ठिकाणी उद्या येईल अशा फेक बातम्या तुम्ही ऐकून कंटाळला असणार। परंतु सरकारने आता GRच काढलाय। खरोखर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता हे ऐकून खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे मिळणार आहेत। आनंदी शेतकरी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते। नमोचे 2000, पीएमचे 2000 आता बँकेत 4000 रुपये उद्या 3 ला कोणाकोणाला मिळणार आहेत नक्की बघा। कोणकोणत्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात येणार आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण 15 जिल्ह्यांचाच फक्त यामध्ये समावेश आहे। 15 जिल्ह्यांची यादी काल संध्याकाळीच या ठिकाणी महत्त्वाच्या 10 बँकांना सरकारने या ठिकाणी दिली होती। त्यामुळे तशा प्रकारे बँकांना सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की कसल्याही परिस्थितीमध्ये उद्या दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी गेलेच पाहिजेत। त्यामुळे कोणकोणत्या 10 बँकेमध्ये पैसे येणार आहेत हे आपण पाहणार आहोत। तर पहिल्यांदा पाहूया खरोखर कोणत्या बँकेत 4000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। त्यानंतर लगेच पाहूया कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे बघा।
आता बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, सरकारने निवडलेल्या या 10 बँकेमध्ये तुमचं जर खातं आता या ठिकाणी असायला पाहिजे, तरच तुम्हाला उद्या दुपारी 3ला पुढे बरोबर 3च्या पुढे तुम्हाला त्या 15 जिल्ह्यामध्ये 4,000 रुपये मिळणार आहेत। बँकेचा सतत सर्व्हर डाऊन असतो, त्यामुळे अनेक बँकेमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देऊन पण आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नसतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही ठराविकच बँका यासाठी निवडल्या आहेत। आपण या ठिकाणी बँकांची यादी पाहू, त्यानंतर 15 जिल्ह्यांची यादी पाहू, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता पहा या ठिकाणी पहिली बँक सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या, यामध्ये जवळपास 3 लाख शेतकऱ्यांचं बँकेचं खातं उघडलंय, ती म्हणजे कॅनरा बँक। शेतकरी बांधवांना उद्या दुपारी 3 वाजता पुढे सांगणार आहे त्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतरची पुढची बँक निवडण्यात आल्या ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक। ही खाजगी बँका या ठिकाणी आहेत, परंतु यामध्ये शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये उद्या दुपारी 3 वाजता जमा या ठिकाणी करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढच्या बँका सांगितलेत यस बँक, ICICI बँक। तर या बँकेमध्ये शेतकऱ्यांची जर संख्या पाहिली तर टोटल 8.5 लाखांच्या वरती आता शेतकऱ्यांची संख्या असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या सर्व शेतकरी बांधवांना या बँकेमध्ये कोणताही सर्व्हर डाऊन नसतो, त्यामुळे लवकर पैसे जमा होतात आणि त्यामुळेच या सुद्धा बँकेमध्ये पैसे देण्याचं सरकारनं ठरवलंय। परंतु कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत हे सुद्धा आता महत्त्वाचं आहे, कारण सरकारने अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची एक वेगळी यादी तयार करण्यात आल्या। यामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढच्या बँका सांगण्यात आलेत युनियन बँक आणि बँक ऑफ बडोदा। या बँकेमध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांनी खातं उघडलंय त्यांना पुढे सांगणार आहे त्या 15 जिल्ह्यामध्ये टोटल 4,000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित आता या ठिकाणी करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांचं सप्टेंबर महिन्यामध्ये मागच्या जे पावसामुळे नुकसान झालं तर ते सरकारने आता या ठिकाणी त्यामुळे लवकर देण्याचा हप्ता ठरवलाय। तुमची बँक कोणती आहे, लक्षपूर्वक तुम्ही तुमची बँक कोणती आहे पाहायचं आहे। जर सरकारने निवडलेल्या या बँकेच्या लिस्टमध्ये तुमची बँक असेल तरच तुम्हाला 15 जिल्ह्यामध्ये उद्या दुपारी 3 वाजता पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे। त्यानंतर आता पुढच्या बँकेचा नंबर या ठिकाणी सांगण्यात आलाय, त्या बँकेचं नाव आहे ॲक्सिस बँक आणि इंडियन बँक। या 2 बँका खूप मोठ्या आहेत, त्यामुळे या बँका सरकारने निवडल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये याचा लाभ उद्या दुपारी 3 वाजता मिळणार आहे हे तुम्हाला पुढे सांगण्यात येईल। परंतु या ठिकाणी पुढची महत्त्वाची बँक आहे पोस्ट ऑफिस आणि बँक ऑफ इंडिया। या 2 बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं खातं उघडलेलं असेल त्यांच्या सुद्धा खात्यावरती उद्या दुपारी 3 वाजता नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। त्यानंतर पुढच्या 2 सगळ्यात मोठ्या सरकारी बँका या ठिकाणी आहेत, त्या बँकांचं नाव आहे महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी खातं या ठिकाणी उघडलेलं आहे, त्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना टोटल 4,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता येण्याचं ठरवलंय। कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यात आल्या, त्या 15 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगतो। सर्व शेतकरी बांधवांनी 2 मिनिटे लक्षपूर्वक बघा। फक्त 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता सांगितलेल्या बँकांना देऊन टाकल्या, त्यामुळे 15 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर आहे का तुम्ही आता पाहून घ्यायचा आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिला जिल्हा बीड आहे। तुमचा जिल्हा बीड आहे का बघा। बीड जिल्ह्यातील तालुक्यांची नावे खालीलप्रमाणे, म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। यामध्ये आष्टी तालुका, पाटोदा तालुका, बीड, त्या ठिकाणी गेवराई तालुकामध्ये लाभ भेटणार आहे। माजलगाव, केज तालुका, अंबाजोगाई, दारूर, शिरूर कसार, वडवणी आणि परळी वैद्यनाथ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो इकडे लक्ष द्या, कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा। खामगाव तालुका, चिखली तालुका, देऊळगाव जामोद, त्या ठिकाणी जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदूर तालुका, मलकापूर, मेहकर तालुका, मोताळा तालुक्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागातील शेतकऱ्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या, यामध्ये मोहाडी तालुका, तुमसर तालुका, लाखनी तालुका, साकोली तालुका, पवनी आणि लाखांदूर ही या ठिकाणी आता 7 तालुक्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे।
त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 16 तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे। यामध्ये वणी तालुका, मोरेगाव तालुका, पांढरकवडा तालुका, घाटंजी, राळेगाव, बाबुळगाव, कळंब, द्वारवा, नेर, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, झरीजामणी आणि आर्णी या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव या ठिकाणी राहत असतील त्यांना लाभ भेटणार आहे। आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। यामध्ये मंडणगड तालुका, दापोली, खेड, चिपळूण, गोवाघर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या 9 तालुक्यामध्ये या ठिकाणी लाभ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 4000 रुपये वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर रायगड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। यामध्ये पनवेल तालुका, पेन, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, मानगाव, रोहा, मुरुड, आता श्रीवर्धन, मसळा, महाड आणि पोलादपूर आता रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। पुढचे जिल्हे कोणते सांगितलेत पहा। आता बघा त्या ठिकाणी लातूर जिल्हा तुमचा आहे का बघा। लातूर जिल्ह्यातील कोणाकोणाला हा लाभ भेटणार आहे तर लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, त्या ठिकाणी चाकूर, देवणी, त्या ठिकाणी जळकोट, त्या ठिकाणी शिरूर-आनंदपाळ, अहमदपूर, उदगीर अशा 10 तालुक्यामध्ये हा लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणाकोणाला तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। आर्वी तालुका, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू, वर्धा हे तालुके जे आहेत याच्यामध्ये लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे। यामध्ये मालेगाव असेल, मंगळूरपे असेल, कारंजा, रिसोड, मानुरा या तालुक्यामध्ये आता या ठिकाणी टोटल 4000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेत या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो इकडे तुम्ही लक्ष द्या। यामध्ये वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर 11 तालुक्यामध्ये हा लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ तालुका, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग, वैभववाडी या तालुक्यामध्ये हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी इकडे लक्ष द्या। यामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला उत्तर सोलापूरचा भाग, दक्षिण सोलापूरचा भाग, अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माडा, करमळा या 11 तालुक्यामध्ये टोटल या ठिकाणी 4000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे नक्की पहा। आता पहा या ठिकाणी 13वा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 5 तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। यामध्ये हिंगोली, बसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव या भागामध्ये 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यानंतर अकोला जिल्ह्यातील एकूण 7 तालुके आहेत त्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। यामध्ये अकोला, अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर या भागामध्ये शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यामध्ये हा लाभ शेतकरी बांधवांना मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागबीर, त्या ठिकाणी ब्रह्मपुरी, सिंदेवाई, मूल, गोंडपिपरी, आता पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर आता यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलाय। शेतकरी बांधवांना लवकरच PM किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।